अंजली दमानिया यांनी पुण्यातील प्रसंगी केलेली टीका थेट आणि तीव्र होती। त्या म्हणाल्या की महाराष्ट्र सध्या कर्जात बुडालाय आणि राज्यावर 9.25 लाख कोटींच्या आसपासचं दायित्व येऊन ठेपलंय। अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून अजित पवारांना या अर्थकारणाची गांभीर्याची कल्पना असायला हवी, पण त्यांना असेट काय, लायबिलिटीज काय इतकंच समजत नाही असा आरोप त्या करतात। दमानिया यांचा असा सूर फक्त आकडेवारीवर आधारित नव्हता, तर त्यांनी हा मुद्दा असा मांडला की सध्या राजकीय चर्चेत कबूतर, हत्ती यांसारख्या विषयांवर खूप आवाज होतोय, परंतु विकास, कर्ज आणि लोकांच्या जीवावरचा ताण या मोठ्या मुद्द्यावर कोणाचाही टोक ऐकायला मिळत नाहीये। सरकारकडून पक्ष फोडण्याचे किंवा मत मिळवण्याचे पैसे आहेत, पण पूरग्रस्त शेतकऱ्यांना किंवा गरजूंना देण्यास पैसे नाहीत, हा कठोर आरोप त्यांनी व्यक्त केला। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या कर्जाबद्दलचे सरकारी अंदाज आणि त्याचा अर्थव्यवस्थेवरचा भार हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा दमानियांचा हेतू स्पष्ट होता। हा विषय केवळ व्यक्तीवर टीका नाहीये, तर राज्याच्या आर्थिक आरोग्यावरचा गंभीर प्रश्न आहे। दुसरीकडे यावर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेतृत्वातून भावनिक पण ठोस उत्तर आलं। रुपाली चाकणकर यांनी अंजली दमानियांच्या टीकेला भावनिक आणि मानवी पार्श्वभाव देत उत्तर दिलं। त्यांनी सांगितलं की अजित पवारांच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्यांनी शिक्षण अर्ध्यात सोडलं आणि शेती व व्यवसायात येऊन खांद्यावर जबाबदाऱ्या घेतल्या। त्यामुळे फक्त 10वी पास म्हणून त्यांची गुणवत्ता परखणे योग्य ठरणार नाही। चाकणकरांनी अजित पवारांच्या अनुभव आणि कामाच्या पद्धतीचा सुद्धा उल्लेख करून म्हटलं की ते गणित, तंत्रज्ञान, पायाभूत कामं समजणारे नेता असून कृषी व विकासासाठी आधुनिक उपाय, अगदी एआयचा वापर त्यांच्यावरही त्यांचा फोकस आहे। या वादातून उभे राहणारे दोन मोठे प्रश्न आपल्याला ठळकपणे दिसतायत। पहिला म्हणजे राज्याचं वाढतं कर्ज आणि त्यावर सरकारची धोरणात्मक तयारी काय आहे, आणि दुसरा म्हणजे राजकारणात शैक्षणिक पात्रता कितपत निर्णायक, अनुभव, प्रशासनिक कौशल्य आणि संकट सामना करण्याची क्षमता ही कधी कधी शाळेतल्या अंकपत्रिकेपेक्षा अधिक मोलाची ठरते। त्यातच सध्याचा मराठवाडा, विदर्भातील पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पार्श्वभूमीवर प्रश्न अधिकच तगडा होतोय व दीर्घकालीन आर्थिक शिस्त कशी आणायची हेच खरं महत्त्वाचं ठरणार आहे।